मी स्वाती स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका मराठी ब्लॉगमध्ये आणि तसेच आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर चला, आज सकाळी लवकरच उठले आणि डबा बनवायला घेतला। तर इथे बघू शकता, छान अशी मटकीची सिंपल साध्या पद्धतीने भाजी बनवली आणि चपात्या, त्यानंतर डबा फायनली पॅक केला। आणि आज मी सकाळी लवकरच आवरला आणि आज आहे होळीचा सण। तर तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। त्यानंतर आज सण म्हटलं तर दारामध्ये आपल्या हळदीचं लेपन तर झालंच पाहिजे। तर इथे हळदीचं लेपन तयार करून घेतलं आणि दारामध्ये हळदीचं लेपन लावून घेतलं। त्यानंतर रांगोळी काढायला सुरुवात केली। तर रांगोळी पण काढून घेतली आणि तुम्ही आता फायनली लुक बघू शकता। अशा प्रकारे मी सिंपल साध्या पद्धतीने रांगोळी काढून घेतली आणि पुढे आता दिवाबत्तीचं काम बाकी होतं। तर इथे आता अगोदर देवघरासमोर रांगोळी काढून घेतली, त्यानंतर पूजेला सुरुवात केली। साध्या सिंपल पद्धतीने अगोदर दिवा लावून घेतला, त्यानंतर फुलं वगैरे देवांजवळ वाहिली आणि त्यानंतर अगरबत्ती लावून पूजा करून घेतली। तर आता तुम्ही फायनली लुक बघू शकता। या प्रकारे मी रांगोळी काढून माझी पूजा संपन्न केली। त्यानंतर आज होता सोमवार, तर आज मला मंदिरामध्ये जायचं होतं शंभू महादेवांच्या। तर इथे बघू शकता, आले, दर्शन घेतलं आणि म्हटलं आता मंदिरात तर आलतेच, म्हटलं जाता जाता किराणा दुकानामध्ये पण जावं। तर तिथं गेले, तिथं मला काही वस्तू घ्यायच्या होत्या, त्यामध्ये नारळ असेल आणि आज होळी म्हटल्यानंतर पोळ्यांसाठी काही जे साहित्य माझ्याकडे नव्हतं ते मी इथे ऑर्डर दिलं आणि त्याने तोपर्यंत दिलं। त्यानंतर घरी आले। घरी आता संध्याकाळी पोळ्यांचा स्वयंपाक म्हटल्यावरती अगोदर म्हटलं चला आवरून घेऊया। तर इथे डाळ अगोदर निवडून घेतली, त्यानंतर लसूण वगैरे सोलायचा होता। तर इथे डाळ निवडून झाल्यानंतर लसूण सोलायला घेतलं आणि इलायची पण सोलून ठेवायची होती। तर आता लसूण, डाळ आणि गूळ पण मला चिरून ठेवायचा होता, तो पण इथे चिरून घेतला। आणि या प्रकारे बघू शकता, कोथिंबीर, लसूण, डाळ, गूळ आणि इलायची अशा प्रकारे निवडून ठेवलं आणि आता स्वयंपाकाला सुरुवात केली। तर इथे आता मी डाळ 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवली होती। म्हटलं चला कुकरमध्ये घालायचे ना यासाठी। तर छान अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि कुकरमध्ये टाकली। त्यानंतर स्वच्छ धुवून टाकली। त्यानंतर त्यामध्ये आता मला हळद टाकायची होती 1 चिमूटभर आणि त्यामध्ये आपले पाणी उतू येऊ नये म्हणून त्यासाठी 2 चमचे तेल टाकलं। तर आता एक साईडला कांदे पण भाजायला टाकले। तर चला आता बघू शकता, हे मिक्स करून घेते आणि कुकरचं झाकण लावून जेवढ्या शिट्ट्या घ्यायच्या तेवढ्या घेऊन घेते आणि पुढच्या कामांना सुरुवात करते। तर आता इथे आपले कांदे पण भाजून झाले। तर बघू शकता, कट्टाच्या आमटीसाठी मी हे साहित्य तयार केलं। त्यामध्ये खोबरं पण किसून घेतलेलं होतं, ते आता आपल्याला तव्यावरती पुन्हा एकदा तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे, थोडं तेल टाकून। तर कांदा वगैरे परतून घेतला, त्यानंतर धने परतून घेतले, त्यानंतर खोबरं परतायचं होतं, त्या अगोदर मिरच्या परतून घेतल्या आणि खोबरं पण छान पद्धतीने परतून घेतलं। तर आता आपला मसाला इथे परतून झालेला होता। तर एक साईडला माझी डाळ पण शिजलेली होती। तर म्हटलं चला आता चाळणीमध्ये काढून घेऊया, तोपर्यंत आपलं मसाला बनवतो तोपर्यंत पाणी सगळं काही निथळून जाईल, डाळ एकदम कोरडी होईल पुढे आपल्याला पुरणाला चटका देण्यासाठी। तर बघू शकता, इथे डाळ काढून घेतली आणि मसाला बनवायला घेतला। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन वेळेस काढून घेतला, एकदा तर काय एवढा मसाला झाला नसता। तर पहिल्यांदा काढून घेतला, त्यानंतर तो वाटीमध्ये ट्रान्सफर केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा फिरून घेतला। तर आता इकडे आपल्याला पुरणाला चटका द्यायचा होता पुरण बनवण्यासाठी। तर त्या डाळ घेतली, ते कढईमध्ये टाकली आणि त्यामध्ये गूळ टाकला, त्यानंतर त्यामध्ये इलायची पावडर टाकली आणि सुंठ टाकली। तर बघू शकता, ते झाल्यानंतर इकडे आता मी एक पातेलं ठेवलं, त्यामध्ये तेल टाकलं, कढीपत्त्याची फोडणी दिली आणि त्यानंतर जे आपण वाटण बनवून घेतलं ते यामध्ये टाकलं। त्यामध्ये बेसिक आपले घरचे मसाले टाकले आणि छान असं तेल सुटेपर्यंत अगोदर परतून घेतलं। त्यानंतरच
पुढे गरम पाणी किंवा मी डाळीचं पाणी काढून ठेवलं होतं ते आता यामध्ये ॲड करून घेते आणि छान असं मिक्स करून घेते। तर बघू शकता आता इथे गॅसवरती मी एक साईडला कटाची आमटी छान पद्धतीने शिजायला टाकलेली आहे। त्यानंतर आता पोळ्या बनवायच्या होत्या, तर इथे पोळ्या बनवायला पण सुरुवात केली। तर कटाची आमटी तयार झालेली होती, तर पोळ्या बनवायला घेतल्या। म्हटलं चला आता अगोदर पोळ्या बनवून घेऊया आणि मग पुढचे जे काही कामं राहिले असतील ते करूया। तर इथे छान असं आपण जसं पराठा बनवतो त्या पद्धतीने इथे पिठामध्ये पुरण भरून घेतला आणि लाटायला सुरुवात केली। तर सिंपल पद्धतीने पटपट अशा सगळ्या पोळ्या बनवून घेतल्या। तव्याला अगोदरच तेल लावलं होतं, त्यामुळे आपली पोळी चिटकत नाही आणि तवा छान असा गरम झालेला होता, त्यामुळे आपल्या पोळ्या पण छान खरपूस भाजतात। तर या प्रकारे छान अशा टमक फुगेपर्यंत पोळ्या मी भाजून घेतल्या आणि पोळ्या बनवून घेतल्या। तर आता पुढे राहिलं होतं ते भजे तळायचं आणि कुरडया तळायचं काम। तर ते पण आता इथे मी आज पालक भजे बनवायचे होते। म्हटलं चला आज मार्केटमधून ताजी पालक आणलेली होती, तर ते छान असे सिंपल पालक भजे बनवून घेतले। त्यानंतर पुढे आता माझं काम आवरल्यानंतर मला नैवेद्याचं ताट तयार करायचं होतं, तर नैवेद्याचं ताट तयार केलं। तोपर्यंत इकडं होळीची पण तयारी झाली होती आणि होळी पण चेटून दिलेली होती तोपर्यंत। त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवला आणि आता जेवण करून घेतो। तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बाय बाय।